तर पाहू शकता ही माठाच्या पानांची भजी आपली किती छान झाली आहे, अगदी कुरकुरीत झाली आहे बघा, सुरते अशी आणि खूप टेस्टी लागते ही भजी। नमस्कार, मी प्रीती, HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत माठाच्या पानांची भाजी। ही बघा, ही अशी माठाची पानं असतात, त्याला देठ सुद्धा म्हणतात। आज आपण याची कुरकुरीत अशी झटपट अशी भजी बनवतो। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण पहिलं बेसनचं बॅटर बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी बेसन घेतलं आहे। आता यात आपण टाकणार आहोत 2 चमचे तांदळाचं पीठ, आणि अर्धा चमचा आपण यामध्ये हळद टाकणार आहोत, थोडंसं हिंग। आता आपण हे पहिला मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकणार, 1 चमचा मीठ टाकायचं। हे सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता हे आपल्याला बॅटर पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालायचं आहे। ही भजी ना एकदम मस्त होते, कुरकुरीत अशी, आणि ती गरम गरम खाल्ली ना खूपच छान लागते। अशी पटकन बनवायची, कुरकुरीत अशी भजी खायची। आता पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे पावसाळ्यात आपण विविध प्रकारच्या भजी बनवतो। त्यात एक माठाच्या पानाची भजी बनवतो। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे एवढं बॅटर आहे असं जाडसर बनवून घ्यायचं आहे। आता आपण भजी बनवायला घेऊया। तर आपण इथे कढई गरम करत ठेवली आहे। आता आपण ती कढई, तेल आपलं तापलेलं आहे, त्याच्यामुळे थोडी आपण कमी करणार। आता आपण ही पानं आहेत ती अशी आपल्याला फक्त डीप करायची आहेत आणि आपल्याला तेलामध्ये सोडून द्यायची। जी ना खूप छान लागते, एकदम कुरकुरीत अशी भजी होते, आणि आमच्या घरामध्ये ही भजी सर्वांना खूप आवडते, आणि ही आम्ही माठ आले की आम्ही भाजी बनवतो। आणि झटपट अशी रेसिपी आहे, पटकन अशी गरम गरम आणि कुरकुरीत अशी भजी तयार होते। तर ही आपली एक बाजू झालेली आहे। आता आपण ही पलटी मारणार। ती आता थोडा आपल्याला अजून शिजवून द्यायची, एकदम कुरकुरीत करून घ्यायची। आता हे बघा, इथे आपली भजी मस्त कुरकुरीत झालेली आहे। आता आपण ही काढून घेणार आहोत। आता आपण दुसरी टाकून घेणार आहोत। बघा, अशा प्रकारे आता आपण दुसरी गॅस टाकून घेणार आहोत। आता ही पण वरची बाजू आपली झालेली आहे। आता आपण पलटीमधून घेणार आहोत। झटपट अशी रेसिपी आहे। पाऊस पडत असेल तर पटकन अशी गरमागरम भजी होऊन जाते। काही कापाची गरज नाही, काही नाही, फक्त पानं आणायची आणि भजी मस्तपैकी गरम गरम करून खायची। हे बघा, ही सुद्धा आपली भजी आता झालेली आहे बनून। आता इथे सुद्धा आपण काढून घेणार आहोत। आता आपली माठाच्या पानांची भजी झालेली आहे। आता आपण सर्व करूया। तर ही बघा, छान अशी आपली माठाच्या पानांची भजी इथे तयार झाली आहे। अगदी कुरकुरीत झालेली आहे, मस्त अशी। तुम्ही नक्की करून बघा।
अगदी झटपट रेसिपी आहे आणि पटकन होते भजी बघा। आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।